नमस्कार मुलांनो, परत एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण केमिकल कायनेटिक्ससाठी शेवटचं लेक्चर बघतोय. आजच्या लेक्चरला हा टॉपिक या ठिकाणी पूर्णपणे काय होतो, कव्हर होतो. तर या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे की रिॲक्शनच्या रेटवर टेम्परेचर आणि कॅटलिस्टचा नक्की काय इफेक्ट होतो. सर्वप्रथम आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू की एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये जर टेम्परेचर आपण चेंज केलं, दॅट इज द टेम्परेचर जर आपण इन्क्रीज केलं, तर इन्क्रीज झालेल्या टेम्परेचरचा रिॲक्शनच्या रेटवर काय इफेक्ट होतो. आता आपण याच्या अगोदर थेरी कोणती बघितलेली आहे, कोलिजन थेरी बघितलेली आहे. आता कोलिजन थेरीप्रमाणे 3 कंडिशन्स इम्पॉर्टंट असतात कोणतेही केमिकल रिॲक्शन होण्यासाठी. तर त्या 3 कंडिशन कोणत्या, तर रिॲक्टंट मॉलिक्यूल जे आहेत त्यांच्यामध्ये कोलिजन झालं पाहिजे, ही पहिली कंडिशन. सेकंड कंडिशन, रिॲक्टंट मॉलिक्यूलची जी काही कायनेटिक एनर्जी असते ती कायनेटिक एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा इतर ग्रेटर असायला पाहिजे किंवा इक्वल असायला पाहिजे. आणखी तिसरी कंडिशन कोणती, रिॲक्टंट मॉलिक्यूलचं जे काय कोलाइड होण्याचं डायरेक्शन आहे, दॅट इज द ओरिएंटेशन. ते ओरिएंटेशन कसं पाहिजे, सुटेबल असायला पाहिजे. ओरिएंटेशन कसं पाहिजे, ते सुटेबल असायला पाहिजे. ह्या तिन्ही कंडिशन्स मेंटेन करणार किंवा तिन्ही कंडिशन क्रॉस करणारे सगळेच्या सगळे मॉलिक्यूल डेफिनेटली प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकतात अकॉर्डिंग टू कोलिजन थेरीप्रमाणे. तर हे 3 फॅक्टर झालेत. आता याच्या पुढे जाऊन अजून एक कोणती कंडिशन असते बघा, जी काय मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी मॉलिक्यूलची असते ती डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असते, कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. आता आपण इथे एक अशी कंडिशन कन्सिडर केली की ज्यामध्ये मॉलिक्यूलचं कोलिजन होतं आणि ते सुटेबल ओरिएंटेशनमध्ये सुद्धा होते. फक्त आपल्याला आता विचार कशाचा करायचा आहे, कायनेटिक एनर्जीचा विचार करायचा. आता इथं विचार करताना आता मी लिहिले काय, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते, टेम्परेचरला काय असते, डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. तसं आपण आता 2 टेम्परेचर कन्सिडर करायचे. समजा आपण पहिलं टेम्परेचर घेतलं T1, हे टेम्परेचर कसं आहे, लोअर टेम्परेचर. आणि दुसरं टेम्परेचर आपण घेतलं T2, हे टेम्परेचर कसं आहे, हायर टेम्परेचर आहे. जर आपण याचा विचार केला कशाचा, ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी हे डायरेक्टली प्रोपोर्शनल कशा असते, टेम्परेचरला डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. याचा अर्थ लोअर टेम्परेचरला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जी काय असणार आहे ती काय असणार आहे, लोअर असणार, कारण टेम्परेचर लोअर आहे म्हणून. मात्र तोच विचार आपण हायर टेम्परेचरच्या बाबतीत केला तर हायर टेम्परेचरला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय असणार आहे, हायर असणार आहे. आता ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर का हायर असेल तर त्याचा परिणाम कुठं होतो, या ठिकाणी होतो. काय होतं, जर का मॉलिक्यूलची ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी जर का वाढली तर त्या ठिकाणी मॅक्झिमम मॉलिक्यूल्स काय होतात, त्यांची स्वतःची एनर्जी ही ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा वाढवू शकतात. म्हणजे काय, लोअर टेम्परेचरला ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी लोअर असल्यामुळं या ठिकाणी जे काय मॉलिक्यूल्स आहेत, ज्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी कशापेक्षा, ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त असेल अशा मॉलिक्यूलची संख्या लोअर टेम्परेचरला आपल्याला कमी बघायला मिळते. आणि तोच विचार जर आपण कशाबद्दल केला, हायर टेम्परेचरबद्दल जर आपण विचार केला तर हायर टेम्परेचरला काय होतं, कायनेटिक एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा हायर किंवा इक्वल असणाऱ्या मॉलिक्यूलची संख्यासुद्धा त्या ठिकाणी आपल्याला इन्क्रीज झालेलं बघायला मिळते. म्हणजे थोडक्यात काय, जर आपण टेम्परेचर वाढवलं तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट कायनेटिक एनर्जीवर होतो. कायनेटिक एनर्जी वाढते, कायनेटिक एनर्जी वाढल्यामुळं मॉलिक्यूलची संख्यासुद्धा वाढते. मात्र कोणत्या मॉलिक्यूलची संख्या वाढते, ज्या मॉलिक्यूलची कायनेटिक एनर्जी ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा जास्त आहे अशा मॉलिक्यूलची संख्यासुद्धा वाढते. कशामुळं, टेम्परेचर वाढवल्यामुळं. म्हणून याचा एकंदरीत परिणाम कशावर होतो, रिॲक्शनच्या रेटवर होतो. म्हणजे मॅक्झिमम मॉलिक्यूल्स हायर टेम्परेचरला प्रोडक्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. म्हणजे काय, रिॲक्शनचा रेटसुद्धा त्या ठिकाणी इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो. हेच आपल्याला आता ग्राफवरून सुद्धा एक्सप्लेन करायचं आहे. तर ग्राफमध्ये मी काय केलेलं आहे, हा जो एक्स कायनेटिक एनर्जी प्लॉट केलेला आहे. म्हणजे इकडून इकडे कायनेटिक एनर्जी वाढत वाढत जात गेलेली आहे. आणि जेव्हा ते इथं पोचणार तेव्हा त्याची व्हॅल्यू एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनला काय असणार आहे, जास्त नसणार आहे. याचा अर्थ काय, जर का मॉलिक्यूल्स ज्यांची कायनेटिक एनर्जी ही जी मी आपण लाईन मारली त्याच्यापेक्षा जास्त असेल किंवा हे लाईनला इक्वल असेल तर ते सगळे मॉलिक्यूल डेफिनेटली काय होणार, प्रोडक्टमध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. तेच आपल्याला आता इथं ग्राफवरून एक्सप्लेन करायचं आहे की टेम्परेचरचा इफेक्ट नेमका या ठिकाणी रेटवर काय होतं. तर काय होतं बघा, समजा ह्या वाय ॲक्सिसवर आपण काय लिहिलेलं आहे, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्यूल. मीन्स काय, टोटल जे मॉलिक्यूल आहेत त्यांच्यामधला जो काय फ्रॅक्शन आहे, जो काय भाग आहे त्याच्याबद्दल आपण वाय ॲक्सिसवर प्लॉट केलं आहे आणि कायनेटिक एनर्जीमध्ये आपण एक्स ॲक्सिसला प्लॉट केलेलं आहे.
इथून आपण सुरुवात केली T1 टेम्परेचरच्या बाबतीत विचार केला. कोणतं टेम्परेचर? T1 टेम्परेचर. T1 टेम्परेचरसाठी समजा असा ग्राफ आला. याचा अर्थ काय? इथून पुढचे जे काय मॉलिक्युल्स आहेत ते मॉलिक्युल्स काय होतात? प्रोडक्टमध्ये काय होतील? कन्वर्ट होतील. हे टेम्परेचर कोणतं? T1. आता टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं. इन्क्रीज केल्यानंतर हा जो काय कायनेटिक एनर्जीचा पोर्शन आहे तो पोर्शन काय होणार? पुढच्या बाजूला सरकणार. पुढच्या बाजूला का सरकणार? कारण टेम्परेचर वाढवलं की कायनेटिक एनर्जी सुद्धा काय होते? वाढते. म्हणजे टेम्परेचर जर वाढवलं तर हा पोर्शन पुढच्या बाजूला आपल्याला सरकलेला बघायला मिळेल. म्हणजे T2 टेम्परेचरसाठी आपला ग्राफ फॉर एक्झाम्पल असा समजा आला. त्यासाठी टेम्परेचर T2 साठी जो वरती भाग होता इकडल्या बाजूला पाठीमागं कमी कायनेटिक एनर्जीचा भाग होता तो काय आला? पुढच्या बाजूला सरकला. आता इथं जर आपण विचार केला तर इथून पुढचा हा पिंक सुद्धा आणि मी आता जो फाईट करणार आहे तो सगळा पार्ट आपल्याला ह्या ॲक्टिवेशन एनर्जीच्या पुढं बघायला मिळतो. म्हणजे आता टेम्परेचर कोणतं? T2 टेम्परेचरला हा कम्प्लीट जो सगळा भाग आहे पिंक ॲज वेल ॲज व्हाईट ह्या भागातले सगळे मॉलिक्युल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतील. आणि ज्यावेळी टेम्परेचर कोणतं होतं? T1 होतं त्यावेळी मात्र काय होतं? या पिंक पोर्शन मधलाच पार्टमध्ये जे काय मॉलिक्युल्स येत होते ते फक्त काय होत होते? प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होत होते. म्हणजे ह्या ग्राफवरून सुद्धा एक लक्षात येतं जर टेम्परेचर वाढवलं तर कायनेटिक एनर्जी वाढलेल्या मॉलिक्युलचं फ्रॅक्शन सुद्धा वाढतं. म्हणजे ते थोडक्यात काय होतं? कायनेटिक एनर्जीच्या पुढे ॲक्सिसवर पुढच्या बाजूला आपल्याला सरकलेलं बघायला मिळतं आणि त्याचाच परिणाम काय होतो? मॅक्झिमम मॉलिक्युलची कायनेटिक एनर्जी ही ॲक्टिवेशन एनर्जीपेक्षा इन्क्रीज होते. त्यामुळं अजून एक्स्ट्राचे मॉलिक्युल सुद्धा काय होतात? पुढं प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेले बघायला मिळतात. आता आपण बघितला टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो रेटवर. आता काय बघायचं आहे? कॅटलिस्ट जर आपण यूज केलं तर त्या ठिकाणी त्याचा रिॲक्शनच्या रेटवर काय इफेक्ट होतो. आता पहिला कॅटलिस्ट मीन्स काय? कॅटलिस्टची डेफिनेशन जर आपल्याला करायचीच असेल तर डेफिनेशन काय होईल कॅटलिस्टची? कॅटलिस्ट इज नथिंग बट सबस्टन्स विच increases rate of reaction without consuming in reaction. म्हणजे काय? असा सबस्टन्स जो रिॲक्शनमध्ये स्वतः कंझ्युम होत नाही मात्र रिॲक्शनचा रेट वाढवतो अशा सबस्टन्सला काय म्हणायचं आहे? कॅटलिस्ट म्हणायचं. मग आता हे नेमकं रिॲक्शनचा रेट वाढवतं कसं बघा. तर याचं जर आपण वर्किंग बघायचं झालं तर वर्किंगमध्ये हे नेमकं करतं काय? चेंज रूट ऑफ रिॲक्शन. काय तर रिॲक्शनचा जो रूट आहे तो रूटच काय करतं? चेंज करतं. रिॲक्शनचा रूट अशा मार्गाने नेतं किंवा असा रूट सिलेक्ट करतं की ज्या रूटवर ॲक्टिवेशन एनर्जीची व्हॅल्यू काय झालेली आपल्याला बघायला मिळणार आहे? डिक्रीज झालेली बघायला मिळणार. हे जर आपल्याला ग्राफच्या फॉर्ममध्ये दाखवायचं असेल तर ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन नेमकं कसं येतं बघा. समजा आपण ह्या वाय ॲक्सिसवर काय घेतलं? एनर्जी घेतली. आणखीन एक्स ॲक्सिसवर काय घेतलं? रिॲक्शनचा प्रोग्रेस घेतला. रिॲक्शन प्रोग्रेस. तर या ठिकाणी काय होईल बघा. इथं एनर्जी असणार आहे रिॲक्टंटची. दिस इज एनर्जी ऑफ रिॲक्टंट्स. या ठिकाणी समजा एनर्जी असेल प्रोडक्टची. रिॲक्शन कशी एनर्जी कशी असेल? प्रोडक्टची. आपल्याला काय करायचं? दोन पाथ असे बघायचे. एका पाथमध्ये त्या ठिकाणी कॅटलिस्ट यूज झालेला असणार आहे, एका पाथमध्ये कॅटलिस्ट यूज झालेला असणार नाही. पहिला आपण पाथ बघू ज्या पाथमध्ये कॅटलिस्टचा यूज झालेला नाही आहे. समजा तो पाथ असा आला, अशा पद्धतीने तो पाथ असेल. दिस इज फर्स्ट पाथ. ह्या फर्स्ट पाथमध्ये जर आपण विचार केला ह्या एनर्जीमधला जो गॅप आहे कोणाकोणाच्या एनर्जीमधला? ही एनर्जी इथं कोणाची? रिॲक्टंटची. ही एनर्जी कोणाची असेल? ट्रान्झिशन स्टेट. ह्या एनर्जीमधला जो गॅप असतो ह्या गॅपला काय म्हणलं जातं? एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन. हे समजा आपण E घेतली. आता आपण काय केलं? कॅटलिस्ट या ठिकाणी यूज केला. तर कॅटलिस्ट इथं वर्किंग काय सांगितलं? तो काय करतो? चेंज काय करतो? रूट चेंज करतो. त्यांना असा रूट या ठिकाणी सिलेक्ट केला की ज्या रूटमध्ये काय झालं? ही एनर्जी ऑफ ॲक्टिवेशनची व्हॅल्यूज काय झाली? डिक्रीज झाली. म्हणजे याचा स्टार्ट पण बरोबर असणार आहे, तिथंच असणार आहे, एंड सुद्धा तिथंच असणार आहे. फक्त या ठिकाणी काय करतो? तो चेंज करतो. म्हणजे इथं एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कमी केली त्याला आपण समजा काय म्हटलं? EC म्हटलं. हे एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन कधी? ज्या ठिकाणी आपण काय वापरला? कॅटलिस्ट वापरला त्या ठिकाणी. आणि हा एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन मधला किंवा हा गॅप कशामधला? ज्या ठिकाणी आपण कॅटलिस्ट वापरला नाही. म्हणजे काय होणार बघा. जेव्हा आपण कॅटलिस्ट वापरलेला नव्हता तेव्हा या पोर्शन मधले जे काय मॉलिक्युल्स होते एवढ्या पोर्शन मधले मॉलिक्युल्स ते मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकत नव्हते. कारण का? त्यांची ह्या ॲक्टिव्हिटी कॉम्प्लेक्सच्या एनर्जीपेक्षा एनर्जी काय होती? कमी होती. कधी? जेव्हा आपण कॅटलिस्ट वापरलं नाही तेव्हा.
मात्र कॅटलिस्ट आपण वापरल्यानंतर त्याचा परिणाम काय झाला, जे मॉलिक्यूल विदाऊट कॅटलिस्ट प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होऊ शकले नाहीत ते मॉलिक्यूल डेफिनेटली म्हणजे ह्या पोर्शनमधले मॉलिक्यूल डेफिनेटली कन्वर्ट कशामध्ये होणार, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेले आपल्याला बघायला मिळणार. म्हणजे थोडक्यात काय, कॅटलिस्ट रिॲक्शनचा रेट कसा वाढवतो, तर कॅटलिस्ट त्या ठिकाणी काय करतो, अशा प्रकारचा रूट सिलेक्ट करतो की ज्या रूटमध्ये ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज झालेली असते. त्याच्यामुळे ॲक्टिवेशन एनर्जी डिक्रीज झाली की मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेले आपल्याला बघायला मिळतात. तर याची 2 एक्झाम्पल आपल्याला टेक्स्ट बुकमध्ये दिलेले आहेत. ते एक्झाम्पल याच्या अगोदर सुद्धा आपल्याला झालेले आहेत, तर सुद्धा आपण परत एकदा ते या ठिकाणी बघू. समजा आपल्याला डिकम्पोजिशन करायचं असेल KClO3. KClO3चं काय आहे, डिकम्पोजिशन करायचं. हे डिकम्पोजिशन केल्यानंतर काय काय मिळतात प्रोडक्ट, एक प्रोडक्ट मिळतो KCl. पहिला प्रोडक्ट कोणता मिळतो, KCl मिळतो, आणि दुसरा प्रोडक्ट कोणता मिळतो, ऑक्सिजन मिळतो. हे 2 प्रोडक्ट मिळतात कशापासून, KClO3 पासून. समजा ही रिॲक्शन विदाऊट कॅटलिस्ट जर केली तर ह्या रिॲक्शनला लागणारं जे टायमिंग आहे ते खूप जास्त असतं किंवा मिनिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. मात्र ह्या रिॲक्शनमध्ये जर आपण कशाचा यूज केला, MnO2 ह्या कॅटलिस्टचा जर यूज केला तर मॅक्झिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स प्रोडक्टमध्ये काय होतात, कन्वर्ट होतात. दुसरं एक्झाम्पल दिलेलं हायड्रोजन पेरॉक्साईडचं डिकम्पोजिशन. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड, दॅट इज द H2O2. व्हेन हायड्रोजन पेरॉक्साईड इज डिकम्पोज इन ॲब्सेन्स ऑफ, काय म्हटलं मी, इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट, इट गिव्स H2O अँड ऑक्सिजन. हे प्रोडक्ट देतं, मात्र हे प्रोडक्ट देताना हे प्रोडक्ट फॉर्मेशनचं जे काय प्रमाण असतं ते खूप कमी असतं, कारण का रेट या ठिकाणी कमी झालेला असतो. मात्र जर आपण याच्यामध्ये आयोडाईड आयन हे जर कॅटलिस्ट वापरले, कोणते I- हे जर काय कॅटलिस्ट वापरलं तर या ठिकाणी काय होतं, प्रोडक्टचं फॉर्मेशन सुद्धा इन्क्रीज झालेलं आपल्याला बघायला मिळतं. का तर जेव्हा आपण ही रिॲक्शन हायड्रोजन पेरॉक्साईड डिकम्पोजिशन ही रिॲक्शन इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट केली तर त्या ठिकाणी ॲक्टिवेशन एनर्जी जी व्हॅल्यू असते EA ही किती असते, 76 किलो जूल पर मोल. कधी, इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. आणि जर ह्याच रिॲक्शनच्या डिकम्पोजिशनसाठी जर आपण कशाचा उपयोग केला, कॅटलिस्टचा उपयोग केला, तर त्या ठिकाणी एनर्जी ऑफ ॲक्टिवेशन इथं मी EC लिहितो कारण कॅटलिस्ट वापरला म्हणून, तर ते किती व्हॅल्यू असते, 57 किलो जूल पर मोल. त्याच्यामुळं 58च्या वरती आणि 76च्या खाली ह्या दरम्यान जे राहिलेले मॉलिक्युल्स होते, कधी जेव्हा आपण कॅटलिस्ट वापरला नाही तेव्हा ते मॉलिक्युल सुद्धा कॅटलिस्ट वापरल्यानंतर प्रोडक्टमध्ये काय होतात, इझिली कन्वर्ट होतात. तर अशा रीतीने कॅटलिस्ट काय करतो, ॲक्टिवेशन एनर्जी कमी करतो आणि त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट काय करतो, इन्क्रीज करतो. हे आता तुम्हाला रिॲक्शन सुद्धा लक्ष ठेवावं लागतील, हे कॅटलिस्ट सुद्धा तुम्हाला लक्ष ठेवावे लागतील फॉर ए MCQs. आणखीन ह्या व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवा, तुमच्या माहितीसाठी असाव्यात. आता ग्राफवरून आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे की जर आपण कॅटलिस्ट वापरलं तर त्या ठिकाणी रिॲक्शनचा रेट कशा पद्धतीने इन्क्रीज झालेला बघायला मिळतो. आता इथं मी एक्स ॲक्सिसवर काय घेतलं आहे, कायनेटिक एनर्जी घेतलेली आहे, वाय ॲक्सिसवर काय घेतले, फ्रॅक्शन ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे मॉलिक्युलमधले जे काय भाग असतील किंवा जो काय पोर्शन असेल तो. आता इथं मी लिहिताना कायनेटिक एनर्जीमध्ये इथं लिहिलं EC म्हणजेच काय, एवढी ॲक्टिवेशन एनर्जी असणार आहे ज्यावेळी आपण काय वापरणार, कॅटलिस्ट वापरणार त्यावेळी, आणि त्याच्यापेक्षा जास्त कधी असणार आहे, इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. आता इथं सुरुवाती जे असणार आहे ते फॉर एक्झाम्पल फ्रॅक्शन इथून होईल आणि एंड समजा आपला असा झाला. इथं आता एकच ग्राफ आपला येणार आहे. मग अशी टेम्परेचरसाठी जसे आपण 2 ग्राफ काढले तसे 2 ग्राफ इथे येत नाहीत, ग्राफ तुमचा एकच येणार, कारण त्या ठिकाणी टेम्परेचरच्या ठिकाणी काय झालं होतं, कायनेटिक एनर्जी बदलत होती, त्याच्यामध्ये 2 वेगळे ग्राफ आलेले होते. इथं कॅटलिस्ट वापरल्यानंतर कायनेटिक एनर्जीवर, त्या मॉलिक्युलच्या कायनेटिक एनर्जीवर त्याचा काही इफेक्ट होत नाही. इफेक्ट होतो कशावर, ॲक्टिवेशन एनर्जी कमी होते, त्यामुळे हा सिंगलच ग्राफ येणार. मात्र जर आपण इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्टचा विचार केला तर EAच्या पुढं असणारे जे मॉलिक्युल आहेत तेवढेच मॉलिक्युल प्रोडक्टमध्ये काय होतील, कन्वर्ट होतील. मात्र ज्यावेळी आपण कॅटलिस्ट वापरणार त्यावेळी एक्स्ट्राचे हे सुद्धा मॉलिक्युल काय होणार, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेले आपल्याला बघायला मिळेल, कारण का ॲक्टिवेशन एनर्जीची व्हॅल्यू काय झाली, कमी झाली. म्हणजेच विदाऊट कॅटलिस्ट वापरलेला नव्हता तेव्हा या पोर्शनमधले मॉलिक्युल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होणं पॉसिबल नव्हतं. तर कॅटलिस्ट वापरल्यामुळे ही EAची व्हॅल्यूज कमी झाली, आणि EAची व्हॅल्यू कमी झाल्यामुळं हे ऑलरेडी अगोदर होते ते सुद्धा मॉलिक्युल प्रोडक्टमध्ये कन्वर्ट होतीलच, मात्र त्याच्यामध्ये एक्स्ट्राचे इथले सुद्धा मॉलिक्युल काय झालेत, प्रोडक्टमध्ये कन्वर्ट झालेले आपल्याला बघायला मिळाले. म्हणजे हा पूर्ण पोर्शन कोणासाठी येणार, इन
प्रेझेन्स ऑफ कॅटलिस्ट, आणि फक्त जो आपल्याला पिंक कलरमध्ये दिसतो तो कशामध्ये बघायला मिळणार, इन ॲब्सेन्स ऑफ कॅटलिस्ट. म्हणजे ह्या ग्राफवरून सुद्धा एक गोष्ट क्लिअर होते की रिॲक्शनचा रेट कॅटलिस्ट जर आपण वापरला तर इन्क्रीज होतो, बिकॉज ऑफ कॅटलिस्ट डिक्रीज द ॲक्टिवेशन एनर्जी. तर आपण टेम्परेचरचा आणि कॅटलिस्टचा इफेक्ट बघितला केमिकल रिॲक्शनच्या रेटवर काय होत होतं. आता हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे आरएनएस इक्वेशन प्रमाणे. आता आरएनएस इक्वेशनचे तिन्ही फॉर्म आहेत, तिन्ही सुद्धा फॉर्म तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. त्याच्यातला कोणता फॉर्म तुम्हाला एमसीक्यूसाठी येऊ शकतो ते पुन्हा मी फॉर्म या ठिकाणी रिपीट करतो. त्या आरएनएस इक्वेशनचा पहिला फॉर्म कोणता होता, के इज इक्वल टू ए इंटू ई रेस टू मायनस ए अपॉन आर टी, हा पहिला फॉर्म. सेकंड फॉर्म त्याचा कोणता होता, एल एन के इज इक्वल टू एल एन ए मायनस ए अपॉन आर टी. आणि थर्ड फॉर्म कोणता होता, लॉग ऑफ के टू बेस 10 इज इक्वल टू लॉग ऑफ ए टू बेस 10 मायनस ए अपॉन 2.303 इंटू आर टी. तिन्ही फॉर्म तुम्हाला बाळांनो एमसीक्यूसाठी लक्षात ठेवावे लागतील. आता याच्यातले या फॉर्मचा उपयोग करून आपल्याला काय एक्सप्लेन करायचं, टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर किंवा कॅटलिस्ट वापरल्यानंतर रिॲक्शनचा रेट कशा पद्धतीने इन्क्रीज होतो ते बघायचं आहे. समजा पहिला आपण काय केलं, टेम्परेचर काय म्हटलं, इन्क्रीज केलं. आता टेम्परेचर जर इन्क्रीज केलं तर हा रेशो जर आपण घेतला कोणता, ए अपॉन आर टी, हा रेशो काय होणार, डिक्रीज होणार. कारण तर टेम्परेचर तुम्हाला छेदामध्ये बघायला मिळतं आणि कोणत्याही अपूर्णांकामध्ये छेदाची व्हॅल्यू जर का वाढली तर अपूर्णांकाची किंमत कमी होते. मीन्स काय, डिनॉमिनेटरमध्ये टी असल्यामुळं या ठिकाणी व्हॅल्यू काय झाली, डिक्रीज झाली. तर ही डिक्रीज जर झालेली असेल तर जेव्हा याला मायनस साईन येणार, म्हणजे मायनस ए अपॉन आर टी, तेव्हा त्याचा अर्थ काय, मायनसमध्ये जर असेल तर ते काय झालं, इन्क्रीज. म्हणजे बघा, एखादी व्हॅल्यू 3 असेल, 3 मधून आपण 2ला गेलो तर आपण काय म्हणणार, इथून इकडे गेलो हे डिक्रीज झालं. मात्र जर -3 असेल, -3 पासून -2 झालं तर त्या ठिकाणी काय म्हणणार आपण, हे इन्क्रीज झालं. सेम तसं इथं होतं, काय होतं, ए अपॉन आर टी डिक्रीज होतं, मात्र मायनस ए अपॉन आर टी काय होतं, इन्क्रीज होतं. आता पुढं बघा, हा एक्सपोनंट आहे ईचा. आता ईचा एक्सपोनंट जर इन्क्रीज झाला तर याचा अर्थ काय, याची पूर्ण व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार. बरोबर, याची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आणि ए ची व्हॅल्यू जर आपण कॉन्स्टंट पकडली तर याची व्हॅल्यू इन्क्रीज झाल्यामुळं हा प्रोडक्ट सुद्धा काय होईल, इन्क्रीज होईल. आणि प्रोडक्ट इन्क्रीज झाला याचा अर्थ काय, के या ठिकाणी काय होणार, इन्क्रीज होणार. म्हणजे पुढं काय, ई रेस टू मायनस ए अपॉन आर टी सुद्धा काय होणार, इन्क्रीज होणार. आणि त्याचा इफेक्ट के वर काय होणार, के सुद्धा आपल्याला काय बघायला मिळेल, इन्क्रीजच झालेला बघायला मिळेल. तर के वरून रेट कसा बदलतो ते आपण पुढे बघू. त्याच्यानंतर समजा आपण त्या रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरला, कॅटलिस्ट वापरल्यानंतर मगाशी आपण शिकलो, कॅटलिस्ट वापरलं तर ॲक्टिवेशन एनर्जी काय होते, डिक्रीज होते. म्हणजे कॅटलिस्ट जर आपण यूज केला तर ए ची व्हॅल्यू काय होणार, डिक्रीज होईल. आता ए ची व्हॅल्यू जर डिक्रीज झाली तर ह्या रेशोमध्ये ए अपॉन आर टी मध्ये, ए कशामध्ये आहे, म्हणजे अंशामध्ये. आता अंशाची किंमत कमी झाली तर पूर्ण रेशोची किंमत सुद्धा काय होते, कमी होते. म्हणजे काय, जर ए डिक्रीज झाला तर याचा अर्थ काय, ए अपॉन आर टी सुद्धा काय होणार, डिक्रीज झालेला आपल्याला बघायला मिळेल. हा डिक्रीज झाला तर मायनस ए अपॉन आर टी हा मात्र काय होणार, इन्क्रीज होणार. हा जर इन्क्रीज झाला तर ई रेस टू मायनस ए अपॉन आर टी सुद्धा काय होईल, इन्क्रीजच होईल. आणि लास्ट काय, के सुद्धा त्या ठिकाणी काय होणार, इन्क्रीजच होणार. म्हणजे फक्त हा सुरुवातीला चेंज आहे, बाकी पुढच्या कंडिशन्स सेमच आपल्याला बघायला मिळतात. म्हणजेच या दोन्ही कंडिशनमध्ये टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा कॅटलिस्ट वापरलं तर शेवटी के काय होतो, इन्क्रीज झालेला बघायला मिळतो. आता पुढे आपल्याला काय बघायचं, के वरून रिॲक्शनचा रेट कसा चेंज होतो किंवा कसा इन्क्रीज होतो ते बघायचं. समजा आपण रिॲक्शन घेतली ए पासून काय मिळतो, त्याचा प्रोडक्ट मिळतो असं म्हटलं. ह्या रिॲक्शनचा मी रेट लॉ लिहिला, काय लिहिला, रेट ऑफ दिस रिॲक्शन इज इक्वल टू के इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू एन. एन म्हणजेच ऑर्डर काही असेल ते, त्याच्याच आपल्याला इथं काय देणं घेणं नाही. ही क्वांटिटी समजा आपण कॉन्स्टंट पकडली, बरोबर. आणि के मात्र काय झालं, हे दोन्ही कंडिशनला के काय झाला, इन्क्रीज झाला. ही क्वांटिटी कॉन्स्टंट असेल, के जर इन्क्रीज झाला असेल तर त्याचा डायरेक्ट इफेक्ट कशावर होणार, या रेटवर होणार. म्हणजे के इन्क्रीज झाला की शेवटी काय होतं, रेट सुद्धा काय होतं, इन्क्रीज होतो. म्हणजेच काय, जर का एखाद्या केमिकल रिॲक्शनचं टेम्परेचर इन्क्रीज केलं किंवा एखाद्या केमिकल रिॲक्शनमध्ये कॅटलिस्ट वापरलं तर अशा ठिकाणी त्या केमिकल रिॲक्शनचा रेट सुद्धा इन्क्रीज झालेला आपल्याला बघायला मिळतो.
मला वाटतं या टॉपिकबद्दल जर तुमच्या सगळ्या कन्सेप्ट अगदी व्यवस्थित क्लिअर झालेल्या असतील, तरीसुद्धा कुणाला काय प्रॉब्लेम असेल, कुणाला काय डाऊट असतील, तर माझा मोबाईल नंबर याच्यामध्ये दिलेला आहे. जे कोण मुलं हा व्हिडिओ बघतात त्या प्रत्येकाला एक माझी रिक्वेस्ट आहे, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही मला त्या नंबरवर मेसेज किंवा कॉल करू शकता. तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन करण्याचा मी मॅक्झिमम प्रयत्न करेन.